नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज देखील आपण इतिहास GS1 च्या पेपरमध्ये UPSCनं जे काही प्रश्न मागील वर्षी विचारले तो त्यातील एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन लिखाणाचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर साहजिकच तो प्रश्न जो आहे तो त्या प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे, त्या प्रश्नाचं या ठिकाणी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि त्या प्रश्नामध्ये कोणत्या स्वरूपातील मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींची आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता बघा, UPSC 2016चा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि हा प्रश्न जर आपण पाहिला तर हा प्रश्न हा मध्ययुगीन भारतामध्ये विजयनगर नावाचं जे साम्राज्य होतं त्याच्याशी संबंधित आहे. आधी प्रश्न आपण वाचू आणि त्यानंतर आपण याचं उत्तर कसं लिहायचं त्याच्यावर इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, प्रश्नामध्ये दिलेला आहे, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हे स्वतः केवळ एक निपुण विद्वानच नव्हते तर ते विद्येचे आणि साहित्याचे उत्तम संरक्षकही होते. चर्चा करा. आता यामध्ये पाहायला भेटतं की प्रश्न विचारलाय कृष्णदेवरायवर आणि असं म्हणलेलं आहे की तो स्वतः केवळ निपुण विद्वानच नव्हता तर विद्येचा आणि त्याचबरोबर साहित्याचा उत्तम संरक्षकही आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या सिलेबस मधल्या कोणत्या घटकाशी हा संबंधित आहे तर तो घटक आहे तो म्हणजे साहित्य आणि त्याचबरोबर व्यक्ती सापेक्ष हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल विचारलं आणि तो कसा विद्येचा आणि त्याचबरोबर साहित्याचा संरक्षक राहिला होता त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी इथं लिखाण करायचंय. आता बघा, असे जेव्हा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तेव्हा त्या प्रश्नाबद्दलचं एक स्ट्रक्चर तुमच्या माइंडमध्ये या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपलं काय लिहिलं पाहिजे ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे. आता साहजिकच मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला इंट्रोडक्शन सुरुवातीला या ठिकाणी करायचे आहे. आता बघा, इंट्रो तुम्हाला या ठिकाणी करायचंय, मात्र इंट्रो हा शब्द लिहून करायचा नाहीये किंवा अशा प्रकारे प्रस्तावना हा शब्द लिहायचा नाही, तर थेट उत्तराला सुरुवात करायची आहे. मग उत्तराला सुरुवात करत असताना किंवा उत्तर लिहित असताना हे कसं पाहिजे तर ते थेट स्वरूपात उत्तर असलं पाहिजे. म्हणजे खूप मोठी पार्श्वभूमी बिलकुल करायची नाहीये, ठीक ना. मग याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये काही बेसिक मुद्दे तुम्हाला या विजयनगर साम्राज्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही प्रश्नाचं इंट्रोडक्शन लिहिता उत्तरामध्ये तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्नातलं महत्वाचे घटक तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आले पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला उत्तरात जे लिहायचं त्याचा सार पण इंट्रोडक्शन मध्ये आला पाहिजे. जसं की आता इथं विजयनगर विचारलंय, कृष्णदेवराय विचारलंय आणि त्याचं साहित्य वगैरे विचारलेलं आहे. मग तुम्हाला इथं इंट्रोडक्शन मध्ये काय केलं पाहिजे, काय माहिती पाहिजे तुमची, तर याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की 1336 ला दक्षिण भारतामध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली. हा एक महत्वाचा मुद्दा तुमचा इंट्रोडक्शन मध्ये असला पाहिजे. दुसरा महत्वाचा याचा संस्थापक तर बुक्का आहे आणि त्याचबरोबर हरिहर आहे. हरिहर आणि त्याचबरोबर बुक्का यांनी या ठिकाणी या साम्राज्याची स्थापना या ठिकाणी केली. हे संस्थापक होते. आता कृष्णदेवराय बद्दल लिहायचं तर कृष्णदेवराय कोणत्या वंशाचा होता ते पण माहिती असणं गरजेचं आहे. तर तो तालुवा वंशाचा होता, आहे की नाही. तर तालुवा वंश जो आहे तर त्या तालुवा वंशाचा तो महान शासक होता, ठीक आहे ना. मग इंट्रोडक्शन काय करायचे तुम्हाला, हे 3 मुद्दे आणायचे. बघा, आता याच्यामध्ये इंट्रोडक्शन कसे केले पाहिजे की इसवी सन 1336 रोजी दक्षिण भारतामध्ये विजयनगर साम्राज्य निर्माण झालं. हरिहर आणि बुक्का यांनी या साम्राज्याची स्थापना केली. या साम्राज्यात तालुवा वंशाचा महान शासक कृष्णदेवराय होता, जो एक स्वतः विद्वान होता व तो विद्येचा भोक्ता देखील या ठिकाणी होता किंवा तो संरक्षक देखील होता. बस हे इंट्रोडक्शन तुमचं आलं. म्हणजे आता काय झालं की तुमचा प्रश्नामध्ये जे काही विचारलं होतं ते सगळं तुमचं इंट्रोडक्शन मध्ये आलं आणि या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला लिहायचं काय आहे ते पण या ठिकाणी आलं की तो स्वतः कलेचा स्वतः एक विद्वान होता आणि त्याचबरोबर तो विद्येचा आणि साहित्याचा संरक्षक देखील होता. हे मुद्दे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आले. आता हे इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर तुमचं इम्प्रेशन बघा किती चांगलं पडलं की तुम्हाला विजयनगर साम्राज्य कधी स्थापन झालं हे कळतंय. त्याचबरोबर या विजयनगर साम्राज्य संस्थापक कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि हा जो कृष्णदेवराय आहे हा कोणत्या वंशाचा आहे हे पण तुम्ही इथे या ठिकाणी नमूद केलं, तो तालुवा वंशाचा होता, ठीक आहे. आता तुमचं पॅराग्राफ 1 आणि पॅराग्राफ 2 अशा पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी निर्माण करू शकता. मग याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पॅरा 1 आणि पॅरा 2 म्हणजे काय लिहिलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता
की कृष्णदेवराय हा एक महान शासक होऊन गेला, विजयनगरचा एक महान शासक होता. तो तो त्याचं त्याचं जे काळ आहे की तो या ठिकाणी तमिळ भाषेचं अभिजात युग मानलं जातं आहे ना. तर सॉरी, तेलुगू भाषा जी आहे तर त्या तेलुगू भाषेचं त्या ठिकाणी अभिजात युग या ठिकाणी मानलं जातं. तर तेलुगू भाषेमध्ये अनेक ग्रंथ हे या ठिकाणी त्याच्या काळामध्ये रचले गेलेले होते. त्याचबरोबर तुम्ही कृष्णदेवरायाबद्दल हे पण या ठिकाणी म्हणा की त्याला आंध्र भोज किंवा अभिनव भोज या नावानं पण संबोधलं जायचं आहे की नाही. तर हा शब्द पण तुमच्या या ठिकाणी आला पाहिजे की आंध्र भोज अथवा अभिनव भोज या नावानं त्याला या ठिकाणी संबोधलं जायचं, या पद्धतीचा मुद्दा. त्यानंतर त्याला तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणा की तो कसा महान होता ते सांगा, की त्यामध्ये तो स्वतः या ठिकाणी बुद्धिबळपट्टू होता, तो स्वतः मल्लविद्येचा या ठिकाणी भोगता होता. त्यानं त्याच्या काळामध्ये खूप सारे मल्लांसाठी आखाडे या ठिकाणी निर्माण केले होते, ते तुम्ही या ठिकाणी सांगा. याचबरोबर हे पण सांगा की हा जो राजा आहे हा स्वतः तेलुगू आणि त्याचबरोबर संस्कृतचा महान पंडित होता. मग याने या ठिकाणी काही ग्रंथांची रचना केली. मग त्या ग्रंथांची नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग कोणते ग्रंथ आहे, तर त्यामध्ये एक आहे अमुक्त माल्यदा आहे ना. तर अमुक्त माल्यदा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे, जो या ठिकाणी ग्रंथ त्या काळातील विजयनगर साम्राज्याचा प्रशासन व्यवस्थेची विवेचना करणारा हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. याचबरोबर त्यानं पारिजात फसन हा देखील या ठिकाणी ग्रंथ लिहिला. पारिजात फसन पारिजात फसन हा देखील या ठिकाणी ग्रंथ त्याने या ठिकाणी लिहिला. याचबरोबर तो संस्कृत भाषेचा देखील विद्वान या ठिकाणी होता. मग त्याने संस्कृत भाषेमध्ये जांबुवती कल्याणम जो आहे, जांबुवती कल्याणम या प्रकारच्या ग्रंथाची रचना इथे या ठिकाणी केलेली आहे, असं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. मग या जांबुवती कल्याणम मध्ये त्यानं राज्याचे कर्तव्य काय नेमके आहे, राजाचे कर्तव्य काय आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी त्यानं द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर हे तुम्ही त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहिलं बघा. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये विजयनगरचा राजा कृष्णदेवराय त्याची महंत तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितली, आणि आता दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला तो विद्येचा आणि साहित्याचा कसा उत्तम संरक्षक होता ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचं आहे. मग दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की त्याचा जो दरबार होता हा अष्टदिग्गज दरबार म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. मग त्याच्या दरबारामध्ये कोण कोण होतं ते तुम्हाला सगळ्याच्या सगळेच अपेक्षित नाही, लक्षात घ्या. अष्टदिग्गज दरबार होता हे मान्य आहे, मात्र सर्वच्या सर्व विद्वानांची नावं लिहायची गरज नाहीये. मग त्यातले जे काय मोजके तुम्हाला 3-4 माहिती आहेत ते तुम्हाला लिहावे लागेल. मग त्याच्या दरबारामध्ये कोण होतं, तर त्याच्या दरबारामध्ये अल्लासी पेडन्ना होता है ना. अल्लासी पेडन्ना हा एक या ठिकाणी होता, अल्लासी पेडन्ना. आता हा कोण आहे अल्लासी पेडन्ना, तर याला आंध्र कवी पितामह म्हणून संबोधलं जातं. आंध्र कवी पितामह म्हणून याला संबोधलं जातं. असा अल्लासी पेडन्ना हा याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होता. आता मग यानं काय लिहिलं, तर यानं मनुचरित्र हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे ना. तर मनुचरित्र जे आहे हा मनुचरित्र हा ग्रंथ या ठिकाणी त्यानं लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर कथा हरिसारम या नावाचा ग्रंथ देखील तो इथे या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसून येतं. हरिकथा सारम है ना, हरिकथा सारम या नावाचा ग्रंथ देखील अल्लासी पेडन्नानं इथे या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. हे मुद्दे तुमचे आले पाहिजे. मनुचरित्र, हरिकथा सारम हे ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं. याचबरोबर अजून कोण होतं का त्याच्या दरबारामध्ये, अल्लासी पेडन्ना एकमेव लिहून चालला आहे, तर पिंगली सुरण्णा हे एक नाव तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे ना. पिंगली सुरण्णा जे आहे हे पिंगली सुरण्णा देखील हे याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होते. मग पिंगली सुरण्णांनी काय लिहिलं, तर गरुड पुराण जो आहे हा गरुड पुराण हा ग्रंथ हा पिंगली सुरण्णांनी या ठिकाणी लिहिला. आणखीन कोण माहिती आहे का, तर हो माहिती आहे. तर कोण आहे, तर पुना वीरभद्र आहे ना, पुना वीरभद्र हा देखील त्याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होता. ही पण माहिती तुम्हाला या ठिकाणी इथं जर माहिती असेल तर द्यावी लागेल. तर पुना वीरभद्रनी काय केलं, तर त्यानं कालिदासाचं अभिज्ञान शकुंतलम या नाटकाचं तेलुगूमध्ये या ठिकाणी भाषांतर केलेलं आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे. याचबरोबर अजून कोण होतं का, आठवतंय का, तर लक्षात घ्या तेनाली रामकृष्णन आहे ना. तर तेनाली रामकृष्ण जो आहे हा तेनाली रामकृष्ण हा एक मोठा विदुषी विद्वान देखील हा या ठिकाणी त्याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होता. तर हे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडावं लागणार आहे. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या काळामध्ये बार्बोसा, पेस, डोमिंगो पायस यांसारखे युरोपियन प्रवासी, इटलीचे खास करून प्रवासी हे त्याच्या दरबारामध्ये या ठिकाणी आले होते. तर या प्रकारे त्यांनी देखील
या कृष्णदेवरायाबद्दल या ठिकाणी आपल्या प्रवास वर्णनामध्ये तो एक विद्येचा आणि साहित्याचा उत्तम संरक्षक होता व तो एक महान शासक होता याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बस एवढे तुमचे 2 पॅराग्राफ इथं झाले. मग कन्क्लुजन मध्ये काय? तर कन्क्लुजन मध्ये तुम्हाला हेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं कृष्णदेवराय हा स्वतःच या ठिकाणी एक मोठा विद्वान होता. मात्र त्यांनी त्याच्या काळामध्ये तेलुगू भाषा जी आहे ही राज्याची अभिजात भाषा या ठिकाणी तिला दर्जा दिला आणि त्या काळामध्ये तेलुगू भाषेतील विविध ग्रंथ किंवा विविध साहित्य हे त्याच्या काळामध्ये निर्माण झाले. बस एवढं मुद्दे लिहा, कन्क्लुजन करून फुल स्टॉप देऊन शेवट या ठिकाणी करा. तर इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाला न्याय देता आला पाहिजे. ठीक आहे ना. तर 150 शब्दांमध्येच तुम्हाला लिहायचं आहे, खूप जास्त लिहायचं नाही, लक्षात घ्या. त्यामुळं 150 शब्दांच्या पुढे पण जाऊ देऊ नका. 150 शब्दांच्या पुढे पण जाऊ देऊ नका आणि 150 शब्दांच्या आतमध्ये अगदी 80-90 शब्दामध्ये पण लिहू नका. तर 150 शब्द म्हणजे 140 ते 150 अशा दरम्यान इथं तुमचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. तर लक्षात आलं तुम्हाला की काय काय लिहिणं गरजेचं आहे, तर ते या पद्धतीने तुम्ही लिहा आणि नंतर मला या ठिकाणी माझ्याकडे चेक करून घ्या. तर ठीक आहे, थांबूया, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.